सगळ्यांना सांगू इच्छिते की आज 22 जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, आपल्या सगळ्यांचे, आमच्या लाडक्या बहिणीचे भाऊ असे आपले देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आज आहे. आणि या वाढदिवसानिमित्त आपल्या पूर्ण मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी आपण महिलांसाठी फ्री ब्रेस्ट कॅन्सर कॅम्पचा एक स्क्रीनिंगचा कॅम्प ठेवला आहे. तसंच आपण तहसीलदारचे सगळे उत्पन्नाच्या दाखल्यापासून, आधार कार्डपासून, रॅशन कार्ड असू दे किंवा डॉमिसाईल असू दे किंवा असे बरेचसे तहसीलदारच्या वतीने आपण एक हा कार्यक्रम ठेवला आहे. तसंच आमचं दुसरं आपलं ब्लड डोनेशन, रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून आपण तर आजचा हा उपक्रम आम्ही आज 3 कार्यक्रम माझ्या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये आपल्या आमदार मनीषाताईंच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ठेवलेला आहे. पाऊस पण येत आहे, लोक जास्त म्हणतात. पाऊस हा नैसर्गिक आहेच. पाऊस आला नाही आला, पण लोकांच्या ज्या सुविधा आहेत आणि लोकांना ज्या सुविधा आपण उपलब्ध करून देण्यासाठी आपण इथे सगळे हे 3 कॅम्प लावलेले आहेत. महिलांसाठी आणि सगळ्यांसाठीच, म्हणजे आपले जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी, सुविधांसाठी. नक्कीच नागरिक मला वाटतं सुजन आहेत आणि ते या कॅम्पसाठी त्यांची सुविधाचे लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. बरोबर आहे. दरवर्षाप्रमाणे सीएम साहेबांचं असंच म्हणणं आहे की तुम्ही कुठलाही होर्डिंग किंवा बॅनर लावू नका. आपण लोकांसाठी जी सेवा करतो, लोकांना काय आपण सुविधा देतो, खालच्या गटातील म्हणजे श्रेणीसाठी आपण जे आपल्या सुविधा आहेत त्या कशा पोहोचू शकतो, महिलांसाठी आपण काय करू शकतो, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण काय करू शकतो, म्हणजे ओव्हरऑल आपले जे मतदार आहेत किंवा आपले जे महाराष्ट्राचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काय सुविधा पोहोचू, त्यांच्या काय योजना आहेत त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, त्या योजनांचं सुद्धा शिबिर आज येथे लावलेलं आहे. बचत गटापासून ते महिलांच्या आपल्या ब्रेस्ट कॅन्सर कॅम्प पासून सगळ्या आपण आज इथे घेतलेले आहेत कॅम्प्स.